नमस्कार मित्रांनो, आपल्याला जो परभणी जिल्हा मध्यवर्तीची जी 152 जागाची जाहिरात आली आहे, असं आपण म्हणतो 152. याच्यामध्ये क्रायटेरिया हा 70 आणि 30 आहे. याच्यामध्ये 70% जागा ह्या परभणी जिल्ह्यातील युवकांसाठी असतील किंवा तरुणींसाठी असतील आणि इतर जागा ज्या आहेत त्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असतील. या जागा आहेत 150. याच्यामधल्या आपण पकडू शकतो 152 जागा आहेत, पण आपण 150 पकडू. त्या हिशोबाने 15 ते 105 जागा ह्या परभणी जिल्ह्यासाठी असतील आणि इतर 45 ते 47 जागा इतर जिल्ह्यातील विद्यार्थी अप्लाय करू शकतील. तर परभणी जिल्ह्यामध्ये येणारे तालुके लक्षात घ्या किंवा त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. त्या तालुक्यातील विद्यार्थी बघा, परभणीतील तालुके घ्या. परभणीमधील जिंतूर, गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, पाथरी, मानवत, पळम आणि सोनपेठ इतक्या तालुक्यातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात, जे की ते अंतिम यादीच्या नंतर ते डोमिसियल सर्टिफिकेट तुमचं जे रहिवास प्रमाणपत्र आहे ते चेक केलं जाईल. याच्यामध्ये जे आहे ना, ॲप्लिकेशन स्टार्ट कधी होते ते सांगतो तुम्हाला. या जागा हे 25/11 म्हणजे 25 नोव्हेंबर 2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. तिथून ॲप्लिकेशन चालू होतील आणि अंतिम तारीख ही जी आहे ना, ते तुम्हाला 10 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत, लक्षात राहू द्या, सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ॲप्लिकेशन करा. DCC बँकेच्या जाहिराती येत आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. पुणे जिल्हा मध्यवर्तीची ही 1 डिसेंबरपासून चालू होईल आणि 20 डिसेंबरपर्यंत तिचे ॲप्लिकेशन असतील. ॲप्लिकेशनचा कालावधी कमी आहे, पण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करा, चांगली तयारी करा. याच्यामध्ये ना म्हणतात आपल्या जिल्ह्यात भेटलं ना, कसं थोडं घराजवळ भेटतात किंवा आपल्या जिल्ह्यात तालुक्या लेवलला ते जिल्हा मध्यवर्ती बँका असतात, जवळही भेटू शकतं. चांगली गोष्ट आहे. आपल्या जिल्ह्यात भेटते म्हणलं तर तुम्हाला जवळ होईल किंवा सोयीचं होईल. ते पुढं जिल्ह्यामध्ये भेटते ते त्याचा पगारी पण चांगले असतील. 20-30 हजार रुपये तुम्हाला प्रोबेशन पिरियडनंतर आपल्या जिल्ह्यात जवळ घराजवळ भेटतील. त्याच्यामुळे याच्यासाठी जास्तीत जास्त ॲप्लिकेशन करा आणि चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.